मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास, कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत, कोणतं गॉसिप रंगलं याविषयी जाणून घेऊया आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंटमध्ये. फॅन्ड्री फेम शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याची घटना या आठवड्यात चांगलीच गाजली. बॅप्टिझम प्रक्रियेचा फोटो शेअर करताच तिला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. यावर तिने तिचा जन्म ख्रिस्ती कुटुंबातच आहे असं स्पष्ट केलंय. अभिनेता रितेश देशमुखच्या राजा शिवाजी या सिनेमाच्या सेटवर एक दुर्घटना घडली. त्यांच्यातल्या एका ज्युनियर आर्टिस्टचा नदीत बुडून जीव गेला. ही बातमी सुद्धा समोर आली. जिनिलिया, रितेश आणि इतर मंडळींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाईला मुलगी झाली. शिवाय तिचं दणक्यात बारसंही झालं. तिचं नाव रुंजी असं ठेवण्यात आलं असून बारशाला मालिका विश्वातल्या अनेक मंडळींनी हजेरी लावली. पहलगाम टेररिस्ट अटॅक नंतर सिनेविश्वातल्या अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आक्रोश केलाय. या घटनेने अख्खा देश हलवून टाकलाय. एप्रिल-मे 99च्या प्रमोशन इव्हेंटला बॉलिवूड अभिनेते बोमन इराणी यांनी हजेरी लावली, तर रुजुता देशमुखने लेकीच्या पदार्पणासाठी तिला सपोर्ट करायला हजेरी लावली. अभिनेता चिराग पाटीलला 23 एप्रिल रोजी मुलगी झाली. तिचं नाव त्याने दिया असं ठेवलंय. सोशल मीडियावर पोस्ट करत ही बातमी त्याने शेअर केली आहे. उषा नाडकर्णी यांनी नुकताच एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केलाय. नाटकात काम करण्याला विरोध असल्यामुळे आई वडिलांनी त्यांचं सामान फेकून त्यांना घराबाहेर काढलं होतं. तरीही जिद्दीने त्यांनी या इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान टिकवून ठेवलं. बालकलाकार मायरा वायकूळच्या लहान भावाचं अन्नप्राशन विधी संपन्न झालाय. भावाला अंघोळ घालत पहिला घासही तिने भरवलाय. झापूक झुपूकच्या रिलीजच्या आधी सूरजने निक्की तांबोळीची भेट घेतली, तर सूरजबद्दल निक्की ही भरभरून बोललीय. झापूक झुपूकची तयारी केदार सरांनी कशी करून घेतली हा प्रश्न विचारताच सूरजने त्याला रूम मध्ये कोंडून ठेवल्याचा खुलासा केला. केदार शिंदेंनी त्यांच्याकडून कसं काम करून घेतलं होतं याबद्दल जाणून घेऊया. माहित नाही ना टेम्परामेंट माणसाचं काय असू शकतं. आणि मग ना ते इतकं रागवलेलं असेल ना, तर रात्री जेव्हा मी तो सीन करायचो ना तेव्हा तो इतका हर्ट असायचा ना, तरच ते खरं येणार होतं. आणि माझे ते 3 सीन जे 3 रात्र मी केले ते झाल्यानंतर त्या रात्री मी अशी त्याला मिठी मारली की सगळं संपलं एका सेकंदात. सो थोडं मॅन्युप्युलेट करून करावं लागतं. बिकॉज काय आहे की ना, बघ काय माझ्यातला दिग्दर्शकपेक्षा ना माझ्यातला क्रिएटिव्ह माणूस असा आहे की मला त्याला फ्रीडम पण द्यायचं आहे आणि बरोबरीने मला जे पाहिजे ते काढून. त्यांनी मला आधीच सांगितलं, सनाताईने तुला खरं खरं सांगितलंय ना मी कसं आहे तू. मग सांगितलं सनाताईने की पप्पा लय बेकार आहेत, म्हणजे काम करून घेतात म्हणजे घेतात आणि तुला लालायला लागणं. त्यांनी सनाताईने असे 2 मुलं घेतलेले तेव्हा मला सांगितलेलं की खाली ठेवायचं होतं आलगवलेला हात दोन्ही, पण पप्पाने काय ठेवून दिलं ना, इतकी लाललेली मी. तर हे होतं या आठवड्याचं टॉप 10 एंटरटेनमेंट. मराठी सिनेविश्वातल्या अशाच बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.